विरारमध्ये काही दिवसांपूर्वी अपघातात एअरबॅग न उघडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मीरा रोडमध्ये उभ्या असलेल्या कारची एअरबॅग अचानक उघडून एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेतील शेवटचे सीसीटीव्ही फुटेज मीडियाच्या हाती लागले असून कार पार्क केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दृश्य दिसत आहेत। काही क्षणातच स्टिअरिंगमधील एअरबॅगचा स्फोट झाला होता। एक महिला आणि आजूबाजूचे घाबरत कारकडे पाहत असल्याचे दिसत आहे। एअरबॅगच्या कव्हरचा प्लास्टिकचा तुकडा मोहित सुरेश सोनी वय वर्ष 25 यांच्या गळ्याला जोरदार लागल्याने गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला। त्यांना तातडीने भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून मृताच्या भावाने संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर जुन्या गाड्यांची वेळोवेळी सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। याच्यामध्ये मोहित सोनी हा जो व्यक्ती आहे तो बेवर्ली पार्क या ठिकाणी त्यांनी रोडच्या साईडला जेव्हा त्यांनी गाडी उभा केली त्यावेळेस अचानक गाडीचे जे एअरबॅग्स आहेत त्याचा स्फोट झाला आणि एअरबॅगची जी कॅप आहे ते त्यांच्या मानेमध्ये घुसली। त्यामुळे जो मोहित सोनी जे व्यक्ती आहेत त्यांचा तेथे जागीच मृत्यू झाला होता। त्यानंतर आपण त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये PM केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या असं दिसत आहे की ती एअरबॅगचा स्फोट झाल्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही एक्झॅक्ट कॉज काय आहे हे बघण्यासाठी आम्ही RTO यांना लिहिलेलं आहे। तसेच जे होंडा गाडी जी आहे त्या गाडीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्याच्या पुढील तपासामध्ये ह्याच्यामधले फॅक्ट्स समोर येतील।